खरं तर सावंतवाडीची ओळख ही जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यांनी केली। या लाकडी खेळण्यांच्या व्यवसायाला संस्थान काळात राजघराण्याकडून राजाश्रय मिळाला, त्यामुळे सावंतवाडीच्या चिताराळीतील ही कला जिवंत राहिली। त्यानंतर या कलेला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्था आणली ती म्हणजे राजमाता सत्वशीला देवी भोसले यांनी। त्यांच्या निधनामुळे चितारआळी सुन्न झाली। चितारआळीतील सर्व व्यावसायिकांनी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली। बुधवारी रात्री राजमातांची प्राणज्योत मालवल्यानंतर सर्व स्तरातील मान्यवरांनी आणि नेते मंडळींनी सावंतवाडीत धाव घेतली। राजमातांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले। पाहुयात राजमातांच्या निधनाने कशी पोरकी झाली सावंतवाडी आणि कशी सुन्न झाली सावंतवाडी। तो वैभव हरपलेला आहे। संस्थान विलीन होण्यापूर्वी आदरणीय शिवरामराजे भोसले यांचा राज्याभिषेक झालेला होता आणि तशा अर्थाने राज्याभिषेक झालेल्या त्या सावंतवाडीच्या राणी सरकार होत्या, परंतु केवळ राणी सरकार म्हणून त्याने आपलं जीवन व्यतीत केलं नाही, तर ग्रामीण भागातल्या लोकांना शिक्षण मिळावं म्हणून स्वतः राजेसाहेबांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी कॉलेज सुरू केलं। त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या राजवाड्यामध्ये मुलांचं हॉस्टेल तयार केलेलं होतं आणि असंख्य मुलं त्या माध्यमातून शिकली, मोठी झाली। आज महाराष्ट्रभर आणि देशभर ती काम करतात। निश्चितपणे त्याच्यातल्या प्रत्येकाला असं वाटत असेल की आपल्या घरातलं कोणतरी एखादी व्यक्ती आणि अत्यंत आदरणीय व्यक्ती गेलेली, परंतु हा राजकीय आणि त्यांच्या राजकीय घराणे जे आहे आणि त्याच्याचबरोबर त्यांनी जे केलेले पेंटिंग्स आहेत छोट्या, ज्याच्यामध्ये आपल्या फर्निचरवर ते पेंटिंग असायचंच, परंतु अत्यंत एवढ्या छोट्या कलाकुसरीची कामं ते करायचं आणि हे सगळं करत असताना राजेसाहेबांच्या नंतर कॉलेजवर बारीक लक्ष ठेवून मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणं आणि जनसामान्याबद्दल आत्मीयता बाळगणाऱ्या अशा आमच्या राणी सरकार होत्या। त्या गेल्याचं अतोनात दुःख हे संपूर्ण जनतेला आहे। 7वा सिंधुदुर्ग जिल्हा हे पूर्वीचं सावंतवाडी संस्थान आहे आणि त्याच्यामुळे असंख्य लोक आज हरलेली आहेत आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आमचे नवीन राजेसाहेब हे त्यांचा जो वारसा आहे हा वारसा तेवढ्या समर्थपणे पुढे नेतील। आज संपूर्ण राजघराण्याच्या दुःखामध्ये आम्ही सर्वच नागरिक सहभागी आहोत। शासकीय इतमामाने त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे आणि कालच रात्री माझं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे आणि सगळ्या स्टेट ऑनर हा राणी सरकारला देण्यात येईल, परंतु त्याच्याचबरोबर एक परंपरा ही राजघराण्याची राहिलेली आहे की इथं जाताना पोलीस बँडने त्यांना त्यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी मठवाड्यामध्ये घेऊन जायला होतं। मी आत्ताच एसपींशी चर्चा केलेली आहे, हे बँड पथकसुद्धा उपलब्ध करून दिले।
तर राजमातांच्या निधनानं फार मोठी पोकळी सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. तर एक सावंतवाडी संस्थान म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासकीय कारभार त्यांनी त्यावेळी केला. त्याचबरोबर जे म्हणजे सिंधुदुर्गाचं जे वैभव आहे हे त्यांच्या रूपानं संपूर्ण जगभर, महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आणि जिल्हाभर त्या ठिकाणी होतं आणि ते त्या ठिकाणी या सगळ्या निधनानं लोक पावले. खरं तर अनेक म्हणजे हस्तकला असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून चालना देण्याच्या संदर्भात किंवा अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये, सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा फार मोठा वाटा होता. आणि म्हणून एक राजमाता म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष ही सगळी चळवळ अतिशय कार्यरत ठेवली होती नेटाने जोमाने. आणि म्हणून एक फार मोठी या जिल्ह्याची हानी त्यांच्या निधनानं झालेली आहे. आणि म्हणून त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो. त्यांना मी माझ्या म्हणजे संदेश पारकर आणि संपूर्ण जिल्हावासियांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो. आणि त्यांची स्मृती कायम त्या ठिकाणी स्मरणामध्ये राहील जनतेच्या. त्यांनी जो काही चांगले विचार त्या ठिकाणी दिले होते, त्यांनी भरपूरचं कार्य त्या ठिकाणी समाजाचं समोर उभं केलं होतं. त्यांचं ते कार्य, त्यांची स्मृती ही त्यांच्या त्या ठिकाणी म्हणजे जरी त्या हयात नसतील तरी त्यांचं जे कार्य आहे, त्यांनी जी केलेली चळवळ होती आहे की एक राजमाता म्हणून तिनं जो जनतेमध्ये उठवलेला, जो लोकांमध्ये उठवलेला जो ठसा आहे हा त्या ठिकाणी कायम राहील. म्हणून परत एकदा मी सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली राजमातांना त्या ठिकाणी. अगदी विद्यार्थी दशेपासून आल्यावर साहेबांचा संस्कार झाले होते. त्यांच्या या राजकारणाशी मी विद्या देशमुख ज्यापासून मी सुरुवात केली राजकीय आणि सर्व माझे सामाजिक आणि त्यांच्याच गडबडीत झालेले अतिशय सर्वांना सामावून घेऊन सर्वांवर लक्ष असणारे असं एक आमचं पालकत्व हरपलं असं मी माझं मत व्यक्त करतो. सावंतवाडी असं आणि अतिशय दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कलाकारांसाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि अगदी PGपासून ते संपूर्ण KGपासून ते PGपर्यंत शिक्षण संस्था उभारून अतिशय दुर्गमातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना एक त्यांनी सोय करून दिलेली आहे. आणि पर्यटनाच्या दृष्टीने आणि इतर सर्व दृष्टीने त्यांनी विविध जे उपक्रम राबवलेले आहेत. आम्हा सर्वांना ते अतिशय प्रेमळ आता आईच्या ममत्वाने वागवत होते. कधीही आम्हाला त्यांनी राजकारणात आम्ही वावरत असताना घरातल्यासारखंच त्यांनी सर्वांना प्रेम दिलेलं आहे. असं प्रेमळ व्यक्तिमत्वाला आणि आमच्या प्रेमळ आईनं आम्ही मुकलेलं आहे असं मी माझं मनोगत व्यक्त करताना त्यांना भावभीनी श्रद्धांजली अर्पण करतो. सावंतवाडीतर्फे, सावंतवाडी भाजप आणि संगीतपूरतर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांना माझी भावभीनी श्रद्धांजली अर्पण करतो. काल रात्री राजमातांचं 9:23 देवासन झालं. आज सावंतवाडी खऱ्या अर्थाने पोरकी झालेली आहे. राजमाता म्हटल्यावर प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी आदर होतो. आज शिक्षणाची गंगा त्यांनी इथं सुरू ठेवली. KGपासून पूर्ण वकिलीच्या शिक्षणात मला कुठचंही ग्रॅज्युएशन, PhD वगैरे सगळं शैक्षणिक सोयी त्यांनी इथं केल्या. गांजीपा वगैरेची कला त्यांनी जिवंत ठेवली. आणि त्यांच्यानी माझे वैयक्तिक संबंध होते. काही काम असलं तरी मला तिथं बोलून घ्यायचे. आणि मला अनेक या संस्थांकालीन आम्हाला गोष्टी सांगायच्या, आमच्या गप्पा रंगायच्या. अशा राजमातांच्या खरोखरच आज एक मनाला खंत वाटून राहील की आता आम्हाला राजमाता म्हणून म्हणायला आता कोणी नाही. एक मातेचं आपल्याला प्रेम देणार आहे त्या व्यायाम निघून गेलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्याचबरोबर रोजगाराच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार, महिलांना रोजगार देण्याचं काम सातत्याने करत होते. आणि राजेसाहेबांनंतर राणीसाहेबांनी पण चांगल्या प्रकारे सर्व असलेल्या जनतेला चांगला हातभार साथ दिली होती. भविष्यात त्यांचे चिरंजीव पण तशा प्रकारचं काम करतील अशी अपेक्षा आहे. आणि राणीसाहेबांना आमच्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या असलेल्या कुटुंबियांच्या सर्व असलेल्या त्यांच्या दुःखामध्ये आम्ही पण सहभागी. सावंतवाडी संस्थांच्या राजमाता त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक या सगळ्या मार्गावर त्यांनी चांगल्या राजेसाहेबांच्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रेमराजे नातू सुद्धा या प्रकारे काम करते. आणि आपल्या सर्वांनी पक्षविधेयक आणि जे काही आपल्याला आदर्श कामाची पद्धती दिलेली आहे त्याच्याकडे आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून हीच त्यांना वैयक्तिक माझ्यामध्ये ओके.
कालच दुःखद निधन झालेलं. दुःखद निधनाबद्दल स्वाभिमान पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने मी त्यांना प्रथम आदरांजली अर्पण करतो. आज या राजघराण्यामध्ये राणी म्हणून सत्वशिला देवी यांनी या ठिकाणी जे शिक्षण प्रसारक मंडळाच्या या ठिकाणी जे त्यांनी काम केलं, गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलाला त्यांनी शिक्षण देण्यासाठी अहोरात्र अशी मेहनत घेतली. एक उत्कृष्ट प्रशासन म्हणून सुद्धा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून कामकाज करत असतो. त्यांचं कामकाज त्या ठिकाणी दिसून आलं की वेळोवेळी संस्थेच्या उभारणीसाठी किंवा संस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये नावारूपास येण्यासाठी त्यांनी काम केलं. या असलेल्या जिल्ह्यातील किंवा विशेषतः सावंतवाडी तालुक्यातील गोरगरिबांसाठी त्यांनी शेवटपर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः स्वयंरोजगार किंवा लघु उद्योगसुद्धा त्यांनी त्या माध्यमातून रोजगार मिळेल या संकल्पनेने स्वतः त्यांनी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. अशा राजमाता सत्वशिला देवी त्यांना स्वाभिमान पक्षाच्या वतीने जिल्हा बँकेच्या वतीने मी आदरांजली अर्पण करतो. सावंतवाडी संस्थांच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांचं काल दुःखद निधन झालं. सावंतवाडीच्या विकासामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य होतं. त्याचप्रमाणे हस्तकला असो, त्याचप्रमाणे लाकडी खेळणी असो, या लाकडी खेळण्यांसाठी चांगले दिवस या व्यावसायिकांसाठी येण्यासाठी त्यांनी मोलाचे त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे मोलाची भूमिकाही त्यांनी बजावलेली आहे. त्याचबरोबर या शहरातील मुख्य व्यवसाय असणारा लाकडी खेळण्यांचा व्यवसाय, हे व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला व्यवसाय निर्माण व्हावा, चांगली बाजारपेठ निर्माण व्हावी आणि आर्थिक उन्नती व्हावी यासाठी हस्तकला आणि लाकडी खेळण्यांसाठी त्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या निधनामुळे आपण या ठिकाणी पाहू शकताय सावंतवाडी युवा बाजार येथील लाकडी खेळण्यांची बाजारपेठ पूर्णपणे सुन्न झालेली आहे. या ठिकाणी सावंतवाडी शहर 100% बंद या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे. त्यांच्या निधनामुळे या ठिकाणी सावंतवाडी बाजारपेठ जी लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ या ठिकाणी 100% बंद असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणची बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून या ठिकाणी सत्वशिला देवी भोसले यांना लाकडी खेळण्याचा व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यावसायिकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थानं लाकडी खेळण्यांसाठी चांगले दिवस येणारी एक व्यक्ती, त्याचप्रमाणे कणखर नेतृत्व या ठिकाणी हरवलं असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅमेरामन संदेश कवडेकरसह हेमंत मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी.